FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे बियाणे प्रक्रिया अभियांत्रिकी शिफारशी. वाचन स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया बियाणे प्रक्रिया अभियांत्रिकी शिफारसी याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधुभगिनींनो, सोयाबीन बियाण्याला कमी इजा होण्यासाठी आणि उगवण शक्ती चांगली राहण्याकरिता इन्क्लाइड बेल्ट कन्व्हेयरचा उपयोग करण्याची शिफारस करण्यात येते. सोयाबीन बियाण्याचे काढणी पश्चात नुकसान कमी करण्यासाठी बियाण्याची मळणी 12 ते 15% बियाणे आर्द्रता असताना आणि थ्रेसिंग ड्रमचा वेग 350 ते 450 फेरे प्रति मिनिट ठेवावा. प्रचलित करडई वाणाच्या बियाण्याची प्रतवारी करताना यापूर्वी शिफारस केलेल्या 1.2 मिलीमीटर चाळणीऐवजी 2.2 मिलीमीटर आकारमानाची चाळणी वापरण्याची शिफारस करण्यात येते आहे. प्रचलित धानवाणांच्या बियाण्याची प्रतवारी करताना यापूर्वी शिफारस केलेल्या 1.8 मिलीमीटर चाळणीऐवजी बारीक वाणांसाठी 1.4 मिलीमीटर आणि जाड वाणांसाठी 1.6 मिलीमीटर आकारमानाची चाळणी वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. धान बियाण्यामधील इतर ओळखू येणाऱ्या वाणांचे बी वेगळे करण्यासाठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत बियाणे प्रक्रिया अभियांत्रिकी शिफारसी याबद्दलची माहिती जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आत्ताच आपण बियाणे प्रक्रिया अभियांत्रिकी शिफारशी याविषयीची कृषीवाणी ऐकलीत. वाचन स्वर होता संपदा ढोके यांचा आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टरबूज लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी शुभम गजानन जाधव चिखली तालुका जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत.
शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो की आपल्या भागामध्ये आता दिवसेंदिवस टरबूजाची लागवड वाढताना दिसत आहे. सुरुवातीला हे जे पीक आहे हे फक्त नदीकाठी घेतलं जायचं आणि नदीकाठी त्याची शेती करायची आणि तिथूनच याचा प्रवास सुरू झालेला आहे. परंतु आता जे नदीकाठी असलेलं पीक आहे ते आता शेतामध्ये आलेलं आहे आणि शेतात येऊन याचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गाने हे पिकवलं जात आहे. आणि टरबूज हे पीक लहान थोरांना कुणाला पण आवडते आणि त्याचा रंग पण खूप छान असतो आणि सुद्धा खूप गोड लागते. त्याच्यामुळेच ग्राहक वर्ग त्याच्याकडे आकर्षित होतो आणि हे फळ आता आपल्याला 12ही महिने पाहायला मिळत असतं. त्याच्यामुळे याची काही प्रमाणात का होईना 12ही महिने शेती केली जाते. तर या पिकाची आपल्याकडे लागवड वाढताना दिसत आहे. काही युवा शेतकरी आहेत ते आपलं नशीब आजमावण्याकरता या पिकाकडे वळलेले आहेत. माहिती तर आपल्यासोबत आज जुळलेले आहेत शुभम गजानन जाधव, राहणार चिखलगाव, तालुका अकोला, जिल्हा अकोला. तर हे युवा शेतकरी आहेत. तर हे मागच्या वर्षीपासून टरबूजाचं पीक घेत आहेत. तर यावर्षीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रमाणात लागवड केलेली आहे. बोलूया त्यांच्यासोबत. नमस्कार शुभम भाऊ. नमस्कार दादा, मला सांगा की तुमच्याकडे शेती किती आहे? सर. 20 एकर. बरं, हे 20 एकर चिखलगावला एका ठिकाणी आहे का वेगवेगळ्या ठिकाणी आहे? वेगवेगळ्या ठिकाणी आहे, सर. बरं, म्हणजे हे पाण्याची काय व्यवस्था आहे याच्यामध्ये? पाण्याची व्यवस्था सर विहीर आहे सिंचनच्या. बरं, कोणकोणती पिकं घेता तुम्ही? तर आम्ही जास्त करून टरबूज घेतो, हं, अजून ते आपलं सोयाबीन, बरं काही हरभरा. बरं. आता मला सांगा की आता आपण पाहतो की अजून उन्हाळ्याला आणि तुमच्या शेताकडे पाहता असं दिसत आहे की मोठ्या प्रमाणात तुम्ही टरबूजाची लागवड केलेली आहे. तर टरबूजाची लागवड करावी आणि या सीझनमध्ये करावी हे तुम्हाला कोणी केलं त्याबद्दल सांगा ना. सर हे आम्हाला आमचे ते मार्गदर्शक हे उमेश भाऊ फुलारी आहेत पातूरचे, हं, हं. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मला सांगा शुभम भाऊ की आता आपण पाहतो की आता टरबूजाची मागणी उन्हाळ्यामध्ये असते. की आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या लागवणीचं हे असं आमचं ते उमेश भाऊ फुलारी आहेत त्यांच्या ओळखीचे जे व्यापारी आहेत ते दिल्लीच्या इकडे आम्हाला मागणी आहे या टरबूजाला. बरं बरं बरं, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्ही पाठवण्याचा तुमचा काय असा आहे? हो सर. बरं, आता मागच्या वर्षी पण सुद्धा तुम्ही टरबूज लावलं होतं. तर मागच्या वर्षीचे काय अनुभव सांगा ना थोडक्यात. म्हणजे कसं काय तुमचं राहिलं, किती क्षेत्रावर लावली होती आणि तुमच्या काय चुका झाल्या त्याबद्दल सांगा ना. सर आम्ही ना तरी 1.5 एकराच्या क्षेत्रात माझी ट्रायल म्हणून केलं एक मागच्या वेळेस की बघू फर्स्ट टाइम आहे आपलं. तर मागच्या वेळेस असं 1.5 एकराच्या क्षेत्रात केलं. फक्त चुका अशी झाली की आम्ही ना जी वेल वाढायच्या पहिले निंदन नाही केलं, तर त्याच्यामुळे आमच्या टरबूजाच्या वेलात हे आळान खूप झालं. बरं, तेवढंच चुकीचं आहे. ते चूक झाली, बाकी व्यवस्थित हा, होतं. बाकी व्यवस्थित होतं. बरं, तर शुभम भाऊ मला सांगा की टरबूजाचं पीक खूप नाजूक पीक आहे आणि याची 2 पद्धतीने लागवड केल्या जाते. एक म्हटलं म्हणजे बियाणं विकत आणून लागवड केल्या जाते आणि दुसरं म्हटलं म्हणजे रेडीमेड रोपं विकत आणून सुद्धा केली जाते. तर तुम्ही कोण्या पद्धतीनं लागवड केली याची? आम्ही ना सर रोप विकत आणून लागवड केली. हो का? बरं, तर मग तुम्ही कोण्या जातीचं बियाणं म्हणजे रोप आणलेत तुम्ही? सर आम्ही ना एकच जातीचं सगळं इकडे पूर्ण 7 एकराच्या क्षेत्रफळात आम्ही यावेळेस एकच जाती लावली, सुलतान. सुलतान. सर बरं, याचं फळ किती मोठं होते अंदाजे आणि याचं वजन किती राहते? सर याचं फळ तरी पण अंदाजी 5-4.5 किलो एवढं होते. बरं, म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते याचं फळ. हो सर. बरं, मग आता तुम्ही विकत आणलेलं आहे तर तुम्हाला काय रोपाप्रमाणे मिळालं आहे? हे सर आम्हाला तसं आम्ही ना आता जास्त यावेळेस जास्त क्षेत्रफळ यूज केलं म्हणून आम्हाला थोडं कम याच्यात मिळालेल्या प्राइस मध्ये तरी आम्हाला ते पडलं 2.5 रुपये रोप. बरं, आणि जनरली काय मिळते समजा एखाद्याला 2 एकर लावायचं, 1 एकर लावायचं, त्याला काय पडतं मग? त्यांना मिळणार ते 3 रुपये रोप मिळणार सर. म्हणजे 50 पैसे शिल्लक मिळणार एका रोपावरती. हो हो सर. बरं, मग त्याकरता तुम्ही कोण्या नर्सरीमधून आणलं आहे? हे सर आम्ही ना पातूरचे भगत नर्सरी आहे त्यांच्याजवळून आणलेलं आहे, शुभम भाऊजवळून. बरं, त्यांना मग सुरुवातीला ऑर्डर वगैरे द्यायला लागली का? मग आम्हाला हे रोपं तयार करून द्या असं काही सांगितलं का तुम्ही? हो सर, ऑर्डर द्यायला लागते. 1 महिना पहिलेच ऑर्डर द्यायला लागते. बरं. 1-2 महिने पहिलेच. हं,
मग हे जे रोप आणलं तुम्ही हे किती दिवसाचे आणलेत रोपं तुम्ही हे नर्सरीतून? आम्ही ना आणले होते सर 15 दिवसाचे झालेले रोप आणले होते. बरं. मग आता शुभम भाऊ, आता पाहतो की जेव्हा तो रोप आणतो आपण तर त्या रोपामध्ये काही घरं खाली पण राहतात, काही ट्रे छोटे मोठे राहतात, कधी जळते पण रोपं. तर मग याची जे मोजणी जे हे ट्रे प्रमाणे घेता की तुम्ही रोपाप्रमाणे त्यांना पैसे देता, कसं काय? सर हे आम्ही रोपाप्रमाणे पैसे देतो, म्हणजे आम्हाला तो जो ट्रे येतो ना हम्म. त्याच्याप्रमाणे पैसे असतात. एका ट्रेला म्हणजे 100 रोप येतात ना, हां हां हां. त्याच्याप्रमाणे पैसे असतात. असं ट्रे प्रमाणे पैसे असतात ते. म्हणजे एखादा थोडं कमी झालं तर त्या ट्रे प्रमाणेच आपल्याला पैसे द्यावे लागतात. हो, सगळेच पैसे द्यावे लागतात. तसं सर ते 100 म्हणायला 104 याचं असते तो ट्रे, हा. म्हणजे ते चार हा धरत. चार तरी आपल्याला एक्स्ट्रा येतात. बरं, म्हणजे ते धरत नाही ते चार चार. हं. बरं आता शुभम भाऊ, आता या पिकाला जमीन फार महत्त्वाची असते. जमीन जर तयार केली गेली तर चांगलं पीक येते. तर आता तुम्ही सुरुवातीला या शेतामध्ये कशा पद्धतीने तयार केली शेती सांगा ना? सर आम्ही नाही शेतामध्ये सर पडलंय नांगरटी मारली, हम्म. मग कल्टिव्हेटर मारलं, बरं. मग रोटर मारलं, मग ते बेड असतं ना बेड मेकर, हां हां. त्याने बेड पाडले. बरं मग पण जमीन अशी एकदम नरम पाहिजे, अशी हे भुसभुशीत होईल पाहिजे, तेच ते बेड पडतात, नाही तर बेड पडतच नाही. हो ना, मग तुम्ही 3 प्रकारचे केले ना. सुरुवातीला नांगरटी केली, त्याच्यानंतर हो, कल्टिव्हेटर मारलं, कल्टिवेटर मारलं, नंतर मग तुम्ही रोटावेटर मारलं, नंतर बेड पाडलेत नाही का? बेड पाडले. म्हणजे 4 वेळा ते प्रक्रिया करावी लागली ना शेतीची. हो 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 सर. तर त्याच्यामुळे बराच शेतीवर खर्च होते. हो तर बरं मला सांगा की आता हे जे तुम्ही बेड पाडले ते किती फूट अंतरावर पाडलेत आणि बेड मेकर आहे का की कसं काय? तर हे बेड मेकर म्हणजे आमच्या जवळच आहे, पण आम्ही ना 4.5 फुटा अंतर ठेवलेलं आहे एका बेडला. बरं. म्हणजे या बेडचं अंतर त्या बेडचं अंतर 4.5 फूट. हो, 4.5 फूट. बरं आता आणखी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शुभम भाऊ की आपण पाहतो की मल्चिंग बेडवरती अंथरणं हे सुद्धा एक प्रकारची कलाच आहे आणि बऱ्याच जणांना जमत नाही. अशा वेळेस त्याचं नुकसान होते. तो मल्चिंगचा का निघून जाते, कधी फाटते, कधी कधी पाहिजे तसं बसल्यामुळे मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतात. तर ते काही शक्य होत नाही वेळेवर करणं ते. तर सुरुवातीलाच ते करणं गरजेचं असते. तर मला सांगा की तुम्ही त्याच्यावरती मल्चिंग कशा पद्धतीने अंथरले आणि त्याच्या अगोदर ड्रीप कशी अंथरली ते सांगा. सर आम्ही बेड पाडल्यानंतर पहिले ड्रीप हातरली. ड्रीप हातरल्यानंतर मल्चिंगचे आमच्याजवळ हेच आहे, यंत्रच आहे मल्चिंग हातऱ्याचं. बरं. हा, तर त्याला बरोबर सेट करावं लागते. ते बेड किती फुटाचं आपलं बेडचं अंतर किती आहे तेवढं अंतर ठेवून त्याचे जे दाते असतात ते ऍक्युरेट असे सेट करावं लागतात. एक फुटाला बाहेर घ्यावं लागतात. बरं. मग ते त्यानंतर त्याच्यात मल्चिंग हे करून त्या यंत्रणानं हातरा लागते. बरं, म्हणजे ते कशा यंत्र चालते? हाताने ओढावं लागते की कसं बैलांना चालते? नाही, ट्रॅक्टरनं चालते सर. ट्रॅक्टरनंच चालते ते पण? हो. बरं बरं. आणि आता मल्चिंगमध्ये सुद्धा खूप प्रकार निघाले आहेत, मायक्रॉन वगैरे नाही का? तर तुम्ही किती मायक्रॉनचं वापरला आणि त्याच्यावर ते आजकाल ते रेडीमेड होलवाले पण निघालेले आहेत. तर तुम्ही कोणत्या प्रकारचं? आम्ही ना रेडीमेड होलवाले वापरलेले आहे सर. हो का? आपलं काय 20 मायक्रॉन का 20 मायक्रॉन सर. 20 मायक्रॉनचा वापरला तुम्ही? हो. आणि ते किती फुटावरती त्याचं होल आहे त्याचं? त्याचं सर येते 1 फुटावरती. 1 फुटावरती होल येते? कोणाचं 1 फुटावरती येते, याचं 1.5 फुटावरती येते, आणि एखादं असं प्लेन वाली मल्चिंग येते, म्हणजे त्याला होलच नसतो, तो आपण पाडू शकतो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करू शकतो. हा. बरं, तुम्ही 1 फुटावालीच आणली समजा? हा, आम्ही 1 फुटा. बरं. मग मला सांगा की आता हे तुम्ही मल्चिंग अंथरल्यानंतर जिथे होल पाडलेला तिथेच तुम्हाला रोप लावा लागलं असेल? हो सर. मग आता जे खाली ड्रीप टाकलेली आहे तर ती 2 फुटावरची होती का 1 फुटावरची होती ड्रीप त्याची? आमची ड्रीप 1 फुटावरची होती, म्हणून आम्ही 1 फुटावरचीच मल्चिंग आणली ना. म्हणजे तुमचा ड्रीप पण त्याच विचारते म्हणजे आकाराचा आहे ॲक्च्युअलमध्ये? हो. बरं. म्हणजे थोडंसं
हे होते त्याच्यात हा मागं मागे येते. पुढे होते, पण ती जमीन ओली होऊन जाते. हा जमीन ओली होऊन जाते तेवढं जे ती रोप लावतो त्याचा भाग तेवढा ओला होऊन जातं. बरं 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 बरं. आता मला सांगा की आता लावण्याच्या आधी त्याच्यावरती ते खतं वगैरे कोणकोणते टाकले तुम्ही त्या बेडवरती? खत सर आम्ही ना आता एक कीट असते सर, ते कीट टाकली, अजून डीएपी टाकलं, युरिया टाकला, बरं असे सगळे मिक्स करून असे खत बेडवरती टाकले. बरं मग त्याच्यानंतर लागवड केली त्याची. बरं. त्याच्यामध्ये अगोदर पाणी सोडायला लागलं असेल ना ड्रिपच्या द्वारे? हो ते ड्रिप चेक करावं लागते ना ते. मग मल्चिंग हातऱ्या पहिले ड्रिप चेक करून मग मल्चिंग हातरा लागते, पहिले खत फेका लागते, मग मल्चिंग हातरा ड्रिप टाका लागते, मग मल्चिंग हातरा लागते. बरं बरं बरं. मग यावेळेस तुम्ही चांगलीच तयारी केलेली दिसते तुमच्या बोलण्यातून दिसत आहे. हो हो सर. कारण तुम्ही एक आणि एक पॉईंट एकदम मुद्देसूद सांगत आहेत. आता बरं ड्रिपचा पण एक विचार असं वाटते, कारण ड्रिप आता हे कसं तुम्ही वरून टाकलेले ड्रिप आहे तुमच्या शेतामध्ये, तर मग आता हे त्या टोकापर्यंत पाणी जाते का नाही जात, त्याच्यावरती इतक्या नळ्या बसतात की नाही, हे कसं का तुम्ही अंदाज कॅल्क्युलेशन केलं त्याचं? हे अंदाज नाही ना सर, हे आता आपण मल्चिंग हातऱ्याचे पहिले चेक करून घ्यायचे सगळ्या ड्रिप येते, हां म्हणजे जे ओपन राहते ना मल्चिंग हातऱ्याचे पहिले ड्रिप हातरलेले राहते ना हे, तर मग ते आपण ना चालू करून एक वेळा चेक करून घ्यायचं. बरं. म्हणजे या बांधावरती एक माणूस चालू करून द्यायचं, त्या बांधावरती एक आला ठेवायचं एका गड्याला. बरं. म्हणजे तो सगळे ते जेवढे नळ्या आहेत तेवढे चेक करत येतो. म्हणजे मधात कुठे आडी बिन पडेल राहते ना. हो आडी पडत राहते, बरोबर आहे. हा, तर त्या आडी काढायसाठी बरं कुठे पाणी त्याच्यानंतर मल्चिंग हातरावं लागते. कुठे पाणी पोचते कुठे पोचत नाही, हा पण एक भाग राहते. बरं. मग आता हे एवढं मोठं क्षेत्रफळ तुमचं आहे 7 एकराचं, तर यावरती मोटर किती हॉर्स पॉवरची बसवलेली आहे? 750 आहे सर. 750 आहे. मग एकदा चालू केलं की पूर्ण शेतामध्ये पाणी फिरते का 7 एकरामध्ये? 7 एकरामध्ये म्हणजे स्टेप बाय स्टेप करावं लागते सर. म्हणजे आमचे असं आम्ही स्टेप टाकलेले आहेत ना, 3 याच्यामध्ये करेल आहे ना टरबूज, 3 बांधामध्ये. बरं. तर मग ते 3 बांधायला बरोबर स्टेप बाय स्टेप आम्ही ना हे करेल आहे ते. कॉक बसवलेले असतील. नाही तर ते सर ते ड्रिपचं रूलच आहे, 200 फुटाच्या वरती पाणी जातच नाही. 200 मीटर वरती. 200 मीटरच्या वरती जात नाही. हो. हा, मग त्याच्यानंतर मग दुसरा कॉक चेंज करून मग दुसरीकडे पाठवावं लागत असेल ते पाणी. हो, दुसरा कॉक चेंज करून. असं. बरं. आता मला सांगा की आता तुम्ही रोपांची लागवड केली समजा, आणि त्या रोपावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात रोग येत असतात. सुरुवातीपासूनच तर पानं आकारण्याची भीती असते, तर सुरुवातीला जो येते तो येते त्याला आपण जाडी पडलेली असते, त्याला आपण नागळी म्हणतो. नागळी असते, तर त्यावरती त्या नागळीसाठी तुम्ही कोणते फवारे मारलेत? लागवडीसाठी मारले ना सर आम्ही ना, आता गोल्ड स्टार आहे, अजून पारस गोल्ड आहे. आम्ही जास्त करून सर हे केमिकल वाले जे हे आहेत ते फवारे काढतच नाही, जैविकच मारतच असतो. बरं. आता मला सांगा की आता या पिकाला तुम्ही किती फवारे मारता? या पिकाला सर आमचे असतात 20 लोक फवारे जातात, 20-30 लोक फवारे जातात. किती महिन्यामध्ये? हे होते आमचं तरी आता सध्या फिलहालमध्ये आमचे 20च्या जवळ झाले तिन्ही बांधाचे फवारे. म्हणजे 1 महिना झाला आम्हाला टरबूजला. एका महिन्यात 20 फवारे मारले मग तुम्ही? हो. बरं. मग आता 20 ते 25 झाले असतील. बरं. म्हणजे ऍक्युरेट म्हणजे तुम्ही एक दिवस आळे फवारे मारता असं म्हणायला हरकत नाही, किंवा रेग्युलरी मारता फवारे असं म्हणायला हरकत नाही? रेग्युलर पण असतात. फक्त आजचा दिवस ब्रेक आहे फवारायला. बरं. याच्यामध्ये आलटून पालटून औषधी मारल्या जाते का मग एकच औषधी मारल्या जाते? नाही, आलटून पलटून औषधी राहतात. बरं. म्हणजे कधी V-बार्स असते, कधी न्यूट्रिअप असते, कधी आपलं हे गोल्ड स्टार असते, कधी आता फळं लागले, आता
फळ आपल्या आता अर्धा किलोचं फळ झालेलं आहे सध्या, तर त्याच्यावर फळमाशी बसवले तर फळमाशीचे फवारे असतात. बरं बरं बरं. म्हणजे असं म्हणजे रोपांची अवस्था काय त्याच्यानुसार तुम्ही फवारे चेंज करत राहता. चेंज करत राहतो. बरोबर आहे. कारण फळमाशीचा सुद्धा मोठा प्रादुर्भाव असते. कारण फळमाशीनं डंक जर मारला तर ते फळ वाकडं होते आणि ते फळ विक्रीसाठी अयोग्य राहते. अयोग्य राहील. तर त्याच्यामुळे खूप नुकसान होतं आणि जास्तीत जास्त पावसाळ्यात तर खूपच जास्त राहते त्याचा प्रादुर्भाव. तर मला सांगा की आता तुम्ही हे जे पीक आहे हे किती दिवसाचं पीक राहते तुमचं? हे सर आमचं तसं 70 दिवसाचं पीक आहे. बरं. पण आता आम्ही ना असं तीन बांधामध्ये लावलेलं आहे. 3 बांधा आम्ही ना स्टेप बाय स्टेप लावलेले आहेत. हां. म्हणजे एक पहिलं लावलं तर त्याच्यानंतर एक दुसऱ्या बांधाला 15 दिवसा गॅप ठेवला, तर तिसऱ्या बांधाला डायरेक्ट 1 महिन्याचा गॅप ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला स्टेप टू स्टेप ते काढणी येईल त्याची काढणी येणार म्हणजे एंड होत नाही शेतात. असं असं असं. म्हणजे 70 दिवसामध्ये तुम्ही मोकळे होऊन जासाल. 70 दिवसात मोकळे होऊन जातो. मग आता हे जे विक्री व्यवस्थापन केलेले तुम्ही हे डायरेक्ट तिकडे व्यापारी डायरेक्ट इथूनच भरणार ट्रकची की ते व्यापारी तिथे पिकाला गेला? व्यापारी अतिश येते. व्यापारी दिल्लीहून म्हणजे अतिश येणार आहे, त्याची गाडी घेऊन अतूनच भरणार आहे. बरं अतिश काटा बरं. म्हणजे त्याच्या काही भावाची काही बोली वगैरे झाली का? आम्ही या भावाने घेतो असं काही मार्केटनुसार जे असेल त्या प्रमाणात? आता ते ना आम्हाला सांगितलं पुढच्या महिन्यात जो पहिला तुमचा हे येणार बांध, तर त्याला तुम्हाला 20 रुपये भाव मिळणार. बरं. आणि दुसरा बांध त्याच्या 15-20 दिवसांना आला तर तरी 20 रुपये भाव मिळेल. बरं. फक्त तिसऱ्या बांधाच्या वक्ती 16-17 रुपये भाव होईल. म्हणजे तुम्ही आधीच चांगल्या पद्धतीनं भावाची बांधणी केलेली दिसते ते. हो. कारण एवढ्या जागेवर जर भाव मिळत असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पादन येण्याची दाट शक्यता आहे. हो सर. बरं, आता एवढी सारी मेहनत करून शुभम मला सांगा की जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाली असेल किंवा एवढं पाठीवर पंप खाली न ठेवता जर आपण काम केलं आहे तर आपल्याला उत्पादन किती मिळते हा एक त्यांना मोठा प्रश्न पडलेला असेल. तर तुम्हाला एका एकरातून किती अपेक्षित उत्पादन यायचं? मला तरी सर माझ्या आता काही 1.5 एकराचा आहे, तर काही कोणतं 2 एकराचा आहे, तर कोणतं 4 एकराचे असे बांध आहेत. तर मला 1.5 एकरात मागच्या वेळेस तरी 22 टन चालता. बरं. मागच्या वर्षी अनुभव? माझे थोडंसं कम आहे माझं ते शेत. बरं. तर मला तरी 22 टन टरबूज चालता मला. बरं बरं बरं. मग त्याच्यानुसार यानुसार भेटायची अपेक्षा आहे म्हणतात तुम्हाला, आहे की नाही? यानुसार भेटायची अपेक्षा. आता म्हणजे समोर ते मोठे क्षेत्रफळ आहे, तर त्याच्यामुळे जास्त मिळणार ना. हो. आणि भाव पण चांगला अपेक्षित आहे, त्याच्यामुळे चांगलं घवघवीत उत्पादन होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला. हो सर. मागच्या वर्षी काय भाव मिळाला तुम्हाला सर शेवटी? आम्हाला आमचं म्हणजे एकदम सीझनच्या लास्टला आलता, तर आम्हाला म्हणजे तरी सुरुवातीला आलता तर तेव्हा आम्हाला तरी भाव मिळाला 12.5चा भाव मिळाला. तो पण चांगला मिळाला तुम्हाला जागेवर भाव? आम्हाला म्हणजे यातूनच लोकलच व्यापारी होते. अरे वा, चला अभिनंदन तुमचं. कारण तुम्ही खूप मेहनत घेत आहेत आणि मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत आहे, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शुभम भाऊ, हा जो सीझन आहे हा नक्कीच तुम्हाला चांगलं यश देईल अशी आपण या ठिकाणी आशा करूया. आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत ते सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून अशाच त्याची लागवड करतील. तुम्ही वेळात वेळ काढून जी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच आपण टरबूज लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी शुभम गजानन जाधव, चिखली, तालुका जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी
सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता ऐकूया कृषी सल्ला. वाचन स्वर संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधुभगिनींनो, कृषी सल्ल्यामध्ये आज जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संशोधन शिफारसीमध्ये पंदेकृवी विकसित एकत्रित प्राणी प्रतिबंधक तथा सौर प्रकाश सापळा या प्रसारित कृषी यंत्राची वैशिष्ट्ये. सदर यंत्र पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालते. 2 एकर क्षेत्रासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्रामुळे एकाच वेळी कीड आणि जंगली जनावरे नियंत्रित करणे शक्य होते. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी सुद्धा हे यंत्र उपयुक्त आहे. सोलर पॅनलद्वारे बॅटरी चार्जिंग केल्यामुळे विजेची बचतसुद्धा पंदेकृवी विकसित एकत्रित प्राणी प्रतिबंधक तथा सौर प्रकाश सापळा यंत्राच्या वापरामुळे होते. आताच आपण कृषी सल्ला जाणून घेतलात. वाचन स्वर होता संपदा ढोके यांचा. आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 10 मार्च 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे भुईमुग पिकातील किडींचं व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत माने, प्राध्यापक तेलबिया संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724-245-6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसान वाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.